बघा आता हे जे क्वेश्चन आहे हे सर्व स्टार वाले क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा 9 नंबरचा क्वेश्चन ऍज इट इज 10वीला आहे, व्हॅल्यू वगैरे आणि थोडाफार गोष्टी चेंज करून. आता इथं जर तुम्हाला कळाला तर तुम्हाला 10वी मध्ये समजून जाईल. असा क्वेश्चन झालेला आहे, तुम्हाला लिंक पाठवून देईल मी, म्हणजे तुमचं डबल डबल रिव्हिजन होऊन जाईल. आता याच्या पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा. आता समजा आपल्याला ए पासून बी पर्यंत जायचंय. कुठून जायचंय? ए पासून बी पर्यंत. हे डिस्टन्स आहे. काय आहे? हे तुमचं डिस्टन्स. इथून तुम्हाला इथपर्यंत जाण्यासाठी काही ना काही टाइम लागणारच झाला ना, काही ना काही टाइम. ठीक आहे, आता दोन्ही कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, सायन्सचा पण सांगतो आणि मॅथचा पण सांगतो. आता ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी काही ना काही टाइम लागणार आपल्याला आणि एक डिस्टन्स, आणि जाण्यासाठी काही ना काही स्पीड असेल आपलं. काय असेल? स्पीड. ठीक आहे, तर पहिले सायन्सचं सांगतो. सायन्समध्ये स्पीडला आपण म्हणतो व्हेलॉसिटी. काय म्हणतो? व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी इज इक्वल टू असतं डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. बघा काही जणांचं कन्फ्युजन असेल की डिस्प्लेसमेंट असतं, ते असतं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट थोडासा फरक आहे, जास्त फरक नाही. डिस्टन्स म्हणजे काय असतं? ऍक्च्युअल गेलेलं अंतर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? 2 पॉईंट मधलं शॉर्टेड. ठीक आहे, आता हे झालं सायन्सचा कन्सेप्ट. हाच कन्सेप्ट इथं आहे, फक्त व्हेलॉसिटीच्या ऐवजी आपण त्याला काय म्हणणार? स्पीड. काय म्हणणार? स्पीड. आता असा फॉर्म्युला न घेता आपण सिंपल फॉर्म्युला घेणार, जसा 10वीला सांगत असतो मी तसाच तुम्हालाही सांगतो. लक्षात ठेवायचं DST. काय लक्षात ठेवायचं? DST. काय लक्षात ठेवायचं? DST. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, DST. सिंपल, कन्फ्युजन राहणार नाही. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डी म्हणजे डिस्टन्स, स्पीड म्हणजे वेग, आणि टाइम म्हणजे वेळ. हे जे तुमचं स्पीड आणि टाइम यांचा गुणाकार केला की तुम्हाला तेवढं डिस्टन्स मिळून जाईल. म्हणजे तुम्ही कितीच्या स्पीडने चालले आणि तुम्हाला किती वेळ लागला त्याच्यावरून तुमचं काय ठरेल? अंतर. ठीक आहे, आता मग याच्यामध्ये आता याच्यात दिलेलं का बघू दे मला. बरं, याच्यामध्ये काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, आता हे झालं फक्त फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला. काय सांगितलं? फॉर्म्युला. फॉर्म्युला लक्षात ठेवा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. लाईफ टाइम लक्षात राहू द्या, जोपर्यंत तुम्ही शिकत राहणार आहे तोपर्यंत हा फॉर्म्युला विसरले नाही पाहिजे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हे झालं एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट, समजा ही कार आहे, इकडून मला काढता येत नाही बरोबर, मॅजिक पेन वापरू आपण. आली कार. ठीक आहे, ही एक कार इकडून चालली. ठीक आहे, ही एक कार इकडून चालली. कार आहे काय? बस. बर, ठीक आहे, बस. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी. समजलं? आता ही आहे ए पॉइंटला, समजा कोणत्या पॉइंटला आहे? ए. जसं क्वेश्चन मध्ये दिलेल्यासारखं ए. आणि ही दुसऱ्या पॉइंटला आहे बी. कोणत्या पॉइंटला आहे? बी. ही इकडे चालली. ठीक आहे, ही चालली इकडं. अरे मॅजिक पेन मुळे राहिलं ते. ठीक आहे, ही चालली इकडं ए, आणि हे चालली इकडं बी. ही ए पासून बी कडे चालली, बी पासून ए कडे येते. ठीक आहे, आता हिचा स्पीड आहे, समजा सपोज हिचा स्पीड आहे 40 किलोमीटर पर आवर. किती? 40 किलोमीटर पर आवर. आणि हिचा स्पीड आहे, समजा कार असल्यामुळे थोडं जास्त घेऊ आपण, 60 किलोमीटर पर आवर, प्रति तास. ठीक आहे, आता हे दोन झाले स्पीड. आता मला सांगा, ही पण इकडे चालली आणि ही पण इकडे चालली, यांना एकमेकांशी म्हणजे एकमेकांच्या जवळ यायला वेळ जास्त लागणार का कमी लागणार? का? कारण त्या एकमेकांकडे चालल्या त्या. ठीक आहे, समजलं? ही झाली एक कंडिशन. आता दुसरी कंडिशन, बघा ठीक आहे, बघा आता ही झाली ए पॉइंट, हा झाला बी पॉइंट. आता ही ए पासून इकडे चालली आणि ही बी पासून इकडे चालली. ठीक आहे, आता मला सांगा, या दोघांना एक समजा या बसला कॅच करायचंय 2 नंबरच्या,
तर वेळ जास्त लागेल, याच्यापेक्षा जास्त लागेल का याच्यापेक्षा कमी लागेल सांगा. म्हणजे याच्यापेक्षा जास्त लागेल का कमी लागेल? जास्त. का? कारण ही पण त्याच डायरेक्शनला चालली आणि ही पण त्याच डायरेक्शनला चालली. हे झालं आपला साधा कन्सेप्ट. आता हा फक्त कन्सेप्ट झाला. आता सायंटिफिक लँग्वेज मध्ये काय करायचं बघा. म्हणजे सरळ सरळ काय करायचं, जर वाहनं किंवा व्हेकल एकमेकांकडे येत असतील तर स्पीडची ऍडिशन होते. काय होते? स्पीडची ऍडिशन. म्हणजे 40 आणि 60 किती होईल? तो स्पीड 100. आणि हे असं डिस्टन्स समजा एक्स पकडू आपण सध्यासाठी. किती? एक्स. आता हे जर डिस्टन्स एक्स आहे समजा, काय? एक्स. ठीक आहे. आता हे जे डिस्टन्स एक्स आहे, आता इथून इथपर्यंत गाडी चालली ही. ठीक आहे. ही समोर चालली. आता तुम्ही मला एक लॉजिकली सांगा, हे डिस्टन्स जाऊ द्या सध्या. तुम्ही मला लॉजिकली सांगा, कोणाचा आन्सर बरोबर आहे तो बघू द्या मला. ही बस या बसला केव्हा पकडेल? हिचा स्पीड कमी असेल तेव्हा. म्हणजेच काय? हिचा स्पीड काय असला पाहिजे? जास्त. म्हणजे जेव्हा हिचा स्पीड जास्त असेल आणि हिचा स्पीड कमी असेल तरच एकमेकांना ते काय करतील? कॅच. हिचा स्पीड जास्त असल्यावर हे एकमेकांना कॅच करू शकतात का? नाही. म्हणजे काय? हिचा स्पीड काहीतरी जास्त आहे हिच्यापेक्षा, म्हणून आपल्याला हिच्या स्पीडचा जो डिफरन्स आहे त्या डिफरन्समुळे थोडंफार इथं समोर गेल्यानंतर ती काय करेल? त्याला कॅच करेल. हे झाल्या दोन गोष्टी. आता समजा सपोज ही समजा, आता तुम्हाला थोडंफार सिट्या तर माहिती आहे ना? संभाजीनगर माहिती आहे? ही संभाजीनगर आणि हे पुणे आहे समजा. काय? पुणे. संभाजीनगर आणि पुणे ह्या दोन बस एकमेकांना येऊन राहिल्या. ठीक आहे. ह्या नक्की कुठे भेटणार मला सांगा? दोन्ही सिटीच्या मधात. ठीक आहे. आता ही बस चालली पुण्यावरून समोर, ही चालली संभाजीनगरवरून पुण्याकडे. ही बस त्या बसला कुठे मिळणार? पुण्याच्या समोर. या दोन गोष्टी कळाल्या. म्हणजे आता ए पॉईंट आणि बी पॉईंट जर बद्दल बोललो मी तर तुम्हाला कळेल, ए आणि बी मध्ये ही बस कुठे मिळणार? दोघांच्या मध्ये. आणि ही बस याला कुठे मिळणार? बीच्या समोर. ठीक आहे. या गोष्टी क्लिअर झाल्या सगळ्यांना? हे झालं आपलं कन्सेप्ट. आता क्वेश्चन मध्ये काय बघा, द डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस ए अँड बी. डिस्टन्स दिलेले आहे 70 किलोमीटर. किती दिलेले आहे? 70. ए कार स्टार्ट फ्रॉम ए अँड अदर फ्रॉम बी. एक ए पासून येते, एक बी पासून येते. इफ दे ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन दे विल मीट आफ्टर 7 hours. इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर दे विल मीट आफ्टर 1 hour. ठीक आहे. आता हे झालं फाइंड देअर स्पीड. आता आपल्याला विचारलं का त्यांनी? स्पीड विचारलं. मग आता एक एक गोष्ट घेऊ बघा. कन्सेप्ट समजला तुम्हाला. आता क्वेश्चन घेऊ आपण. लेट एक कार आणि दुसरी कारच दिलेली का? अँड अदर कार म्हणजे कारच घेतलेली. मग लेट स्पीड ऑफ फर्स्ट कार, स्पीड ऑफ फर्स्ट कार इज एक्स किलोमीटर पर आवर. हे युनिट असतं स्पीडचं. कशाचं? स्पीडचं. ठीक आहे ना? तुम्ही बघता ना गाडी चालवताना तो काटा बघता, तो काय असतो? किलोमीटर पर आवर. ठीक आहे. स्पीड ऑफ सेकंड कार, स्पीड ऑफ सेकंड कार इज वाय किलोमीटर पर आवर. किती? वाय किलोमीटर पर आवर. आता इथं एक गोष्ट टाकावं लागेल तुम्हाला. वी नो दॅट डिस्टन्स इज इक्वल टू, आत्ताच फॉर्म्युला सांगितलं, सांगा. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे. आता बघा, इथून इथून थोडं अवघड वाटू शकतं तुम्हाला. आपल्याला दिलेलं काय आहे? 7 hours. मला सांगा हे 7 hours काय आहे? टाइम. म्हणजे या फॉर्म्युल्याला आपल्याला टाइम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग सांगा काय येईल? देअरफॉर टाइम इज इक्वल टू काय येईल? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. इथपर्यंत कळालं? आता बघा कंडिशन टाकू. फ्रॉम फर्स्ट कंडिशन याचा स्पीड किती आहे? एक्स. बरोबर. बघा याचा स्पीड किती आहे? एक्स. आणि डिस्टन्स किती आहे? 70 किलोमीटर. किती? 70. बघा आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन डिस्टन्स आहे 70 किलोमीटर, स्पीड काय आहे? एक्स. ठीक आहे. डिस्टन्स किती आहे? 70 आहे. स्पीड काय आहे? वाय. ठीक आहे. डिस्टन्स अपॉन स्पीड आपण काय काढला? टाइम. डिस्टन्स अपॉन स्पीड काय काढला आपण? टाइम. याला लागलेला टाइम किती आहे? 7 hours. ही झाली फर्स्ट कंडिशन. याला 1 नंबर द्या. करू आपण त्याला सॉल्व. थांबा थोडे. फ्रॉम सेकंड कंडिशन, एक मिनिट.
डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आपल्याला काय दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, स्पीड. मग स्पीड इज इक्वल टू काय होईल, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, लक्ष द्या. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जर दोन व्हेकल एकमेकांकडे येत असतील तर स्पीडची काय होईल, ऍडिशन. आता ही कार आणि ही कार ए पासून बी कडे काय येते, एकमेकांकडे येते. मग या दोघांची काय होईल, ऍडिशन. हिचा स्पीड आहे एक्स, हिचा स्पीड आहे वाय. या दोघांच्या स्पीडची झाली ऍडिशन. इकडे स्पीड आहे बघा, एक्स काय स्पीड, वाय पण काय स्पीड, तर समोर पण काय आला पाहिजे, स्पीड. काय आलं पाहिजे, स्पीड. मग स्पीड साठी फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे, 70 किलोमीटर. आणि लागलेला टाइम किती आहे, 7 आवर. समजली कंडिशन. म्हणजे काय येईल, एक्स प्लस वाय बरोबर किती झाले, 10. हे झालं फर्स्ट. आता सेकंड, फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन. बघा क्वेश्चन खूप पानचट असतं, ते एकदम काहीच नाही, एक्स प्लस वाय आलेलं आहे फक्त याच्या कंडिशन टफ असतात समजण्यासाठी. फ्रॉम सेकंड कंडिशन, आता डायरेक्शन काय झाली, ऑपोजिट. आता ही फर्स्ट कार आहे का नाही, आता फर्स्ट कार आहे आणि सेकंड कार आहे, तर फर्स्ट कारचा स्पीड काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे, कारण तीच समोर जाईल ना आणि वायला कॅच करेल. हिचा स्पीड काय आहे, एक्स, हिचा स्पीड झाला वाय. मायनस काय केलं, कारण त्यांची डायरेक्शन झाली ऑपोजिट. आणि यांना लागलेला वेळ किती आहे, वेळ म्हटलं मी, वेळ वेळ किती लागलेला आहे, 1 तास. किती किलोमीटर जाण्यासाठी, 70. मग एक्स मायनस वाय बरोबर किती झाले, 70. 70 कुठून आले, डिस्टन्स अपॉन टाइम. झालं, दोन कंडिशन झालं. मग ऍडिंग इक्वेशन 1 and 2 सोडवा मग फास्ट मध्ये. बघा आता हे ऍडिंग इक्वेशन 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2, कारण कोएफिशिएंट सारखा आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 70, वाय वाय कॅन्सल, ट्वाइस एक्स इज इक्वल टू 80, एक्स इज इक्वल टू 80/2. एक्सची किंमत आली, एक्स इज इक्वल टू 40. आता ही जी किंमत आहे, पुट एक्स इज इक्वल टू 40 इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, 40 प्लस वाय इज इक्वल टू 10. मग वाय इज इक्वल टू 10 मायनस 40. वायची किंमत -30 आलेली. -30 कसं काय आली, बरं एक्सची आलेली 40. बघा थोडंफार रीडिंग मध्ये कन्फ्युजन झालं. इकडे बघा, तुम्हाला सांग, अ कार स्टार्ट्स फ्रॉम ए अँड अदर्स फ्रॉम बी, दे ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन. कार सेम डायरेक्शन मध्ये चालल्या, सेम डायरेक्शन. आता संभाजीनगर पासून मुंबईकडे, आणि ती पण कुठे चालली, पुणेकडून मुंबईकडे. तर काय घ्यावं लागेल आपल्याला, मायनस. मग हे सेम डायरेक्शन साठी मायनस. आणि हे कशावर ओळखायचं सेम डायरेक्शन, बघा माझं पण थोडं कन्फ्युजन झालं. सेम डायरेक्शन मध्ये असल्यावर वेळ जास्त लागेल. काय लागेल, वेळ जास्त. बघा ना 7 तास लागलेले, म्हणजे त्या काय असतील, एकाच डायरेक्शन चाललेले असतील. आणि इथं वेळ कमी लागला, वेळ 1 तास लागला, म्हणजे काय झालं, त्या एकमेकांकडे चालल्या. त्या कुठे चालल्या, एकमेकांकडे. एकमेकांकडे असल्यावर काय करतो आपण, प्लस, आणि एकमेकांपासून दूर असल्यावर काय करतो, मायनस. म्हणजे इथं पाहिजे तुम्हाला जास्त काही चेंज नाही, मायनस मायनस इकडे होईल प्लस प्लस. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. बर, हा बघा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2, एक्स मायनस 10 इकडं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70, वाय वाय कॅन्सल, ट्वाइस एक्स इज इक्वल टू 80, एक्सची किंमत आली 40. ठीक आहे, पुट एक्स इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1. 40 मायनस वाय इज इक्वल टू 10, मायनस वाय इज इक्वल टू 10 मायनस 40, मायनस वाय इज इक्वल टू -30, आणि वायची किंमत आली 30. ठीक आहे, झालं. मग फायनल आन्सर लिहायचं, स्पीड ऑफ द कार इज, स्पीड ऑफ द कार
आर 40 किलोमीटर पर आवर अँड 30 किलोमीटर पर आवर. बघा एका कन्फ्युजनमुळे असं झालं होतं. ठीक आहे, होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. माझी जिथं मिस्टेक झाली तिथं तुमची होणारच नाही. ठीक आहे, कारण ते तुमच्या लक्षात राहील की इथं चुकलं होतं म्हणून. बघा 10 नंबरचा क्वेश्चन, तसा क्वेश्चन झालेला आपला आहे. ठीक आहे, लेट द टू डिजिट नंबर इज 10x प्लस y घेतो ना आपण असा. ठीक आहे, आता द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग इट्स डिजिट. बघा, देअरफॉर नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट. इंटरचेंजिंग द डिजिट्स. इंटरचेंज केल्यावर काय होईल, नंबर उलटा होईल, 10y प्लस x. ठीक आहे, आता फ्रॉम गिवन कंडिशन काय म्हटलेलं बघा, फ्रॉम गिवन कंडिशन. सोपा क्वेश्चन आहे, जास्त काही सॉल्व्ह करण्याची गरज नाही. फ्रॉम गिवन कंडिशन त्यांनी काय म्हटलेलं आहे, ओरिजिनल नंबर आणि इंटरचेंज केलेला नंबर यांची ऍडिशन 99 आहे. किती आहे, 99. देअरफॉर 10x प्लस y आणि दुसरा काय चेंज केलेला नंबर 10y प्लस x यांची सम 99 आहे. 10x आणि x किती होतील, 11x. y प्लस 10y 11y बरोबर 99. डिवायडिंग बाय 11. 11 जर डिवाइड केलं तर काय येईल आन्सर, x प्लस y बरोबर 9 रे. बघा, ठीक आहे. आता तुम्हाला असे नंबर शोधायचे की ज्यांची म्हणजे ज्यांना इंटरचेंज केलं तर बेरीज किती आली पाहिजे, 99. कसं बघा, इफ आता x जर आपण समजा 8 घेतला, 1 घेऊ समजा. इफ x इज इक्वल टू 1, इफ x इज इक्वल टू 1, देन y किती येईल सांगा बरं, 8. किती येईल, 8. 1च काय घेतला, आता बघा x इज इक्वल टू 1 घेतला तर y आला तुमचा 8. आता हे झाले 18. किती होईल नंबर, 18. आणि याला उलट करा, किती होईल, 81. 81 आणि 18 99. असं परत दुसरा नंबर सांगा मग तुम्ही मला. इफ x इज इक्वल टू 2, देन y इज इक्वल टू किती येईल, 7. करून बा बरं त्याला उलट, 99 बेरीज होते का, होते. इफ x इज इक्वल टू 3, देन y किती येईल, 6. 63 आणि 36. इफ x इज इक्वल टू 4, देन y इज इक्वल टू 5. यांची पण बेरीज होते. ठीक आहे, आता x इज इक्वल टू 5 घ्यायची गरज नाही का, कारण ऑलरेडी 5 आलेली इकडे, म्हणजे परत असं 5 6 7 असं उलट जाऊ, ते करण्याची गरज नाही. देअरफॉर त्यांनी काय म्हटलं होतं, फाइंड द नंबर्स आर कोणते कोणते नंबर असतील सांगा, कोणते कोणते येऊ शकतात, 18 27 36 आणि 45. किंवा ऑर कोणती येऊ शकतात, 81 72 63 54. ठीक आहे, एक तर हे 4 नंबर किंवा हे 4 नंबर. झाला.